आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील मोगराळी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सर्व मोगराळेकर आहेत, ग्रामस्थ आणि भाविक आहेत. खरं तर केव्हा हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे, या पारायण सोहळ्यातून काय मिळालेलं आहे, अशी विविध माहिती आज आपण या सर्वांच्याकडून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. उत्तम भाऊ जगदाळे. उत्तम भाऊ जगदाळे. भाऊ एक सांगा, आपलं पारायण सोहळ्याला आज 41 वर्ष होत आहेत, तर कशी सुरुवात झाली, काय इतिहास आहे त्याचा थोडा? मूळ सुरुवात मराव पण कीर्ती रूपी मग कशात राहणार आहे, म्हणून साठी मला सुद्धा असं वाटायला लागलं आपली कीर्ती कशामुळे वाढेल, तर बाकीच्यामुळे वाढणार नाही. पण जर आपण एका जवळला मंदिर बांधलं संताचं, आणि त्या संताचं मंदिर जर बांधलं ना आणि त्याचा सप्ताह जर चालू केला, तर अनेक लोक हे लहान थोर मंडळींना हे वळण पडेल. आणि ते वळण पडल्यानंतर हा मोठा एवलेचे रोप लावलेद्वारे त्याचा वेल गेला गगनावरी, असा ह्या गावाचा जसं नाव लौकिक वाढेल तसं तसं आपली सुद्धा किंमत वाढते. आणि 4 लोक जे काही अडाणी असतात ना, ते सुद्धा त्या वाट्याला लागतात. म्हणून त्याच्याकरता ते रोप लावून त्या रोपाला पाणी घालून त्यांनी आज रोप फुलवलेलं आहे आणि या पद्धतीनं हा कार्यक्रम चालू केलेला आहे. बर भाऊ एक सांगा, आपल्या शंकर महाराज रसाळ दादा आणि पांडुरंग रसाळ महाराज यांचे पण आज आपल्या पारायण सोहळ्यात प्रतिमा दिसत आहे, तर मोगराळेकर आणि त्यांचं काय नातं आहे, कसं आहे आपलं? हा, म्हणजे आमचं आणि त्यांचं गुरुचं नातं जडलं. हा. आणि गुरुचं नातं जडल्यामुळं गुरुने सुद्धा आणि त्यांच्या मुलग्याने सुद्धा पांडुरंग महाराजाने सुद्धा या ठिकाणी येऊन हे वाढविले सगळं पुणारी. आणि आम्ही गावातले लोक सहभागी झालो आणि त्या सहभाग्यानं गावाने आणि त्यांनी हे सगळ्यांना आम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानानं हे रोपडं वाढलं गेलं. मोगरा फुलला फुलं वेचता ते भारावला. आज इथं मंडपामध्ये जर असं उभं राहिलं ना, तर मंडपात माणसाला उभा राहायला जागा मिळत नाही, अशी परिस्थिती झाली. म्हणून मन समाधान झालं. म्हणजे काय 1-2-4 हे कार्यक्रम चालू केल्यापासून कमीत कमी 1-2-3 जण कीर्तन सांगायला लागले. लोकांना अनुभव सुद्धा आलं की इथं आल्यानंतर याला समाधान झालं आणि आमच्या घर प्रपंचात सुद्धा समाधान वाटतंय, म्हणून आम्ही ह्याच्यात सहभागी होणार. त्याच्यामुळं लोक जेवण द्यायला लागली आणि काही 4 रुपये सुद्धा दान द्यायला लागली. आणि त्याला असं वाटतंय की असंच आम्ही आहे तोपर्यंत आनंद लुटायला मिळावा. धन्यवाद भाऊ. खरं तर भाऊनी इतिहास सांगत सांगत पारायणाला कसा प्रतिसाद मिळालेला आहे तेही सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, तुमच्याकडे पहिला प्रश्न असा आहे की या वर्षीचा कार्यक्रम आपल्या 41 वर्षात पदार्पण केल्यानंतर जे प्रवचन कीर्तन कोणाकोणाचे आहेत? रामकृष्ण हरी, जय गुरु. खरं पाहता मोगराळे गावचा हा सप्ताह, पूर्वी सप्ताह फक्त 3 दिवसाचा असायचा, परंतु काही कालांतराने गावातील ज्येष्ठ गुरुबंधू असतील, वारकरी संप्रदायातील गुरुबंधू असतील, यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम 3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसापर्यंत नेण्यात आला आणि 5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या 5 दिवसामध्ये आजच्या या 41व्या वर्षी हा सप्ताह एवढा देखणा झालेला आहे आणि एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपात झालेला आहे की प्रथम दिवशी आपण सुरेखाताई चांदगुडे इंचगिरी संप्रदायाच्या गुरुभगिनी त्यांचं या ठिकाणी प्रथम कीर्तन रूपी सेवा झाली. त्या दिवशी प्रथम दिवसाची प्रवचन रूपी सेवा शालंताई सत्रे यांची झाली. दुसऱ्या दिवशी कीर्तन रूपी सेवा संदीप महाराज कोळेकर आणि प्रवचन रूपी सेवा आपले आदरणीय काकांची झाली. तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अमोल महाराज सुळ मोरेचे यांची झाली. आणि प्रवचन आपल्याच गावचे वैभव, जे IT क्षेत्रात काम करत असताना परमार्थिक क्षेत्राचा ओढा असणारे आपल्याच गावचे वैभव नितीन महाराज कुस्ते यांची प्रवचन रूपी सेवा झाली. आणि आज सप्ताहातील 4था दिवस, त्या 4थ्या दिवशी कार्यक्रमाची दिंडी प्रदक्षिणा होती आणि दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर दीपोत्सव कार्यक्रम झाल्यानंतर अन्नदान होतं. अन्नदान महाप्रसाद घेतल्यानंतर आजची संध्याकाळची कीर्तन रूपी सेवा ही हरिभक्त परायण धर्मराज महाराज हांडे शिवशंभू चरित्रकार यांची पुण्याचे ते व्याख्यात आहेत, खूप मोठे व्याख्यात आहेत, त्यांची आज कीर्तन रूपी सेवा होणार आहे. आणि उद्या हा तुकोबरायांचा बीजोत्सवचा मुख्य दिवस आणि
त्या दिवशी इंचगी रसाळ संप्रदायाचे अध्यक्ष तुकाराम महाराज रसाळ भाऊ यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी होणार आहे. अं, माऊली, अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही कीर्तनकार म्हणून सर्व भागात करत असता. आज आपल्या गावात पण आहे सप्ताह एवढा मोठा भरत आहे, 41 वर्ष. कसं तुम्ही ह्या बघता सप्ताहाकडे गावाच्या खरं पाहता- मर्यादित गावात बघितला तर हा विषय खरं पाहता मोगराळ गावचं वैभव असं आहे की इतर पंचक्रोशीत मध्ये पण सप्ते भरतात, त्यांच्या तुलना करण्याचा आपला अधिकार नाही. परंतु एक आपल्या गावचा अभिमान आहे आपल्याला की या गावामध्ये भरपूर भजन मंडळ आहेत, भरपूर वारकरी देखील आहेत आणि ज्येष्ठ गुरुबंधू साधू संत या गावाला लाभले. त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेली ही मोगराळ गावची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हा सप्ताह आयोजित होत असताना कोणत्याही प्रकारचा अडचण येत नाही, पहिली गोष्ट. आणि या सप्ताहामध्ये पुरुष असतील, लहान थोर मंडळी असतील, महिला भगिनी असतील, सर्व गावातील सर्व मंडळी या धर्म मंडपामध्ये उपस्थित राहतात आणि आनंद लुटतात. हा सप्ताह पूर्वी कमी लोकसंख्येमध्ये व्हायचा, परंतु आता या सप्ताहामध्ये तरुण पिढीचं एवढं मोठं योगदान आहे की सर्वांच्या मार्गदर्शनाने, सर्वांच्या सानिध्यात, सर्वांच्या सहकार्याने गावातील सर्व काही लोक मुंबईला देखील कामानिमित्त आहेत, त्यांचाही सहभाग, त्यांचाही आर्थिक स्वरूपात असेल, ते या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात आणि त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य हे लाभत असतं. आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा सप्ताह एवढा मोठा होत चाललेला आहे की गाव देखील आनंदात आहे आणि आम्ही देखील आनंदात आहे. सर्वांचा सपोर्ट आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचा वेळोवेळी भेटत असतो. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरे महाराज. रामकृष्ण हरे. महाराज, खरं तर आकाश महाराजांनी सर्व सांगत असताना तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना किंवा सर्वांनाच प्रश्न पडतो, एवढे मोठे सप्ताह होत आहेत, आपले 41 वर्ष झालेले आहेत, तर या सप्त्यातून नक्की तुम्हाला काय मिळालं? म्हणजे गावात आपल्याकडे काय कीर्तन प्रवचनकार निर्माण झाले का, किंवा काय बदल जाणवला तुम्हाला? माझं नाव मधुकर परशुराम जगदाळे. मी मुख्याध्यापक म्हणून सातार शेजारी आरेदरे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या संस्थेमध्ये काम केलं 32 वर्ष आणि रिटायरमेंट माझी 5 वर्षापूर्वी झालेली. बर. त्याच्या अगोदर माझा गावाशी म्हणजे गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाशी फारसा संबंध येत नव्हता. फक्त गावात भावकीत कुठं काय दुःखद घटना घडली, कुणाचं आनंदाचं काय कार्य असेल तर मी सहभागी व्हायचो. परंतु ह्या कार्यक्रमामध्ये एखादा दुसरा दिवस मी येत असायचो. आता 5 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी इथं सहभागी असते आणि पाहिलं मी इथं की ह्या 5 वर्षात काय आपल्याला फरक जाणवतो इथं. तर इथं असं दिसून आलं की पूर्वी कधीतरी मी ज्यावेळी 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळी उपस्थित असायचो त्यावेळी इथं बोटावर मोजणे एवढी माणसं त्या कार्यक्रमामध्ये असायची, कमीत कमी असायची, मुलांचा सहभाग नसायचा. परंतु आता ह्या चालू वर्षी एवढा फरक पडलेला आहे की जवळजवळ 50-60 मुलं लहान 10 वर्षाच्या आतली, 15 वर्षाच्या आतली या ठिकाणी सहभागी असतात. रात्री 2-2 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतोय तरी सुद्धा सगळे उपस्थित असतात. आणि याच्यातून आमच्या आकाश महाराज सारखी कीर्तनकार घडले, त्यांचेच चुलते इथं सुरुवात केली. यांचे भाऊ, त्यांचे थोरले भाऊ काय नाव? राजाराम भाऊ जगदाळे. तो प्रश्न मी विचारणारच होतो हा. खरं, पण ते आता तुम्ही तर नाव. ते राजाराम भाऊ जगदाळे हे मुंबईला सर्व्हिसला होते असताना, त्यांच्या इतिहासामध्ये थोडासा आला तो भाग की ते मुंबईला असताना त्यांनी इथं आपल्या गावामध्ये ते सुरू केलेलं आहे. म्हणजे 40 वर्षापूर्वी इथं हा सप्ताह सुरू झालेला आहे. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी आध्यात्मिकमध्ये बराचसा लोकांचा ओघ सुरू झालेला आहे आणि इथली जी मुलं मुंबईला आहेत, जी जे आता 40 वर्षाची आहेत, 45 वर्षाची आहेत आणि 4 पैसे कमवत आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, अशा मुलांचं इथं चांगल्या प्रकारचं इथं मार्ग हे होतंय, आर्थिक सहकार्य मिळतं इथं. एवढा मोठा खर्च परंतु फुल नाही फुलाची पाकळी सगळी गावातली जी बाहेर मुलं आहेत मुंबईला वगैरे किंवा जी सर्व्हिसला आहेत अशा लोकांच्याकडून थोडीफार मदत मिळते इथं. त्याच्या ह्याच्यातून चाललेला आहे. आता सध्या तरी असं झालेलं आहे की इथला जो खर्च आहे तो कीर्तनकार असतील, प्रवचन असेल किंवा तुमचे अन्नदान असेल तर हे गावातल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. पण कीर्तनकाराचं सौजन्य त्यांच्या होत असतं की कीर्तन. तर अशा प्रकारचं आता बऱ्यापैकी. आता मला प्रश्न पडतो की सर्वांनाच प्रश्न पडतो,
खरं तर आता तुम्ही म्हणलं की सौजन्य कीर्तनकार देत आहेत, अन्नदान म्हणजे पंक्ती घेतात हे, पण हा. ह्यासाठी 41 वर्ष लागली ना, म्हणजे 41 एक वर्ष चांगला लागले. विचार जायला किंवा हे 10-5 वर्षातच आज- आता सुरू झालेले आहे, 4-5 पण वर्षामध्ये. लोकांचा एक म्हणजे एक पारायणातून किंवा आपल्याला काहीतरी चांगलं मिळत राहते, हे एक भावना होत गेली ना त्या निमित्तानं. यामध्ये इथं कीर्तनकार तयार झाले, काही गायक तयार झाले, काही आमचे वसंत हे खुसपे, नितीन खुसपे, त्यांचे वडील बाळू खुसपे, त्यांचे भाऊ महादेव खुसपे, म्हणजे अशी काही मंडळी इथं त्याच्यातून निर्माण झालेली आहेत. स्वतः पेटी वाजवून भजनामध्ये सहभागी होत आहेत. भजनाचे वेगळे ग्रुप आहेत इथं. म्हणजे त्याच्यातून- वारकरी 41 वर्षात तुमचं एक वारकरी संप्रदाय वाढत गेला. गावामध्ये ठराविकच लोक, यांचंच घर फक्त त्याच्यामध्ये फार पहिल्यापासून इंटरेस्टिंग होतं. त्यांच्यात आता एक प्रश्न आहे माऊली प्रकाश महाराज, खर तर हा सप्ताह तुमचा बरोबर कशात येतोय, धुलीवंदन, होळी, धुलीवंदन, तुकाराम बीज, असा जो आहे पॅटर्न. खरं तर काय ऐकू संकल्पना काय असावी तुमच्याकडे? त्याच्या संदर्भात मी सांगतो 1-2 मिनिटं. हा, सांगा तर. की ह्याच वेळी का घेतली यांनी, त्याच्या संदर्भात सांगतो. आमच्या गावात बाहेरचे काही दारू विक्रेते यायचे आणि गावातली जवळजवळ 80% खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर 80% लोक धुलीवंदन साजरे करायचे तिथं. आणि धुलीवंदन साजरं करत असताना म्हणजे गावातले वाईट वळणाला सगळी चाललेली होती बरीचशी लोक, आणि ते बंद व्हावं म्हणून हे त्यावेळी सुरू केलेलं. साधारणपणे हे पहिल्यापासून नाही, पण साधारण 20 वर्षापूर्वी थोडस ही एक संकल्पना आली की जर आपण ह्याच पिरियड मध्ये जर त्या बीजेचा उत्सव घेतला बऱ्याच असतीच. गोष्टीला आळा बसेल. आणि नाही म्हटलं तरी त्याचा उपयोग आता 10 वर्षानंतर दिसायला लागला की आता आमच्या गावात बीज ही होत नाही. कुठला? धुलीवंदन. धुलवड हा जो कार्यक्रम असतो तो इथं होत नाही. त्या दिवशी सगळे म्हणजे आमच्या गावात इथं ह्या सप्ताहामध्ये सहभागी असतात. एकाही घरी नॉनव्हेज शिजत नाही. फार मोठे तुम्ही योग साधलेला आहे आणि कुठेतरी 41 वर्ष दिली त्याला. त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात हा एक विचार तुमचा त्या माध्यमातून त्यावेळेच्या लोकांचा हा विचार होता की हे जर असं केलं तर आपला हा बंद होईल हळूहळू का होईना, पण आलंय ते म्हणजे, आणि चांगल्या पारायणाकडे चांगल्या गोष्टी रुजत चाललेल्या आहेत. बरोबर आहे. धन्यवाद. मौले, खरं तर तुम्हाला प्रश्न विचारतोय की आपला एक प्रश्न आहे की आता 41 वर्ष झाले तर भविष्यात अजून काय वाटतं तुम्हाला बदल करावा? म्हणजे आता हे सगळं बघितल्यानंतर सरांनी सांगितलं, काकांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलेलं आहे, तर अजून काय वाटतं तुमच्या नजरेतनं? एक प्रश्न आहे भविष्यामध्ये या गावचं वैभव खरंच उज्ज्वल आहे. कारण की या भूमीमध्ये रोज आपण प्रत्येकाच्या निदर्शनात येते की संध्याकाळी नृत्यपाठ चालू असताना एक 70-80 लहान मुलं त्या ठिकाणी टाळ घेऊन नृत्यपाठासाठी उपस्थित असतात. तेवढ्याच पद्धतीने कीर्तनाला देखील उपस्थित असतात. याच सप्ताहाचं तात्पर्य आणि याच्यातून आउटपुट काय असेल, तर फल काय असेल, तर ही लहान मुलं घडणार आहेत. त्यांच्यावरती संस्कार, बालसंस्कार त्यांच्यावरती आतापासूनच घडत गेले तर भविष्यात त्यांचंही आयुष्य उज्ज्वल होणार आहे आणि गावातही नाव कुठेतरी मोठं होणार. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज. जोरात बोलायचं. बरं, आता हे सप्ताह बघितलेला आहे, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी हनुमंत काशीराम जगदाळे, बर. ग्रामपंचायत सदस्य मोगराळे. बर. 20 वर्ष आहे. महत्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी ही परिसर सुंदर दिसतोय ते आमच्या गावाचं वैभव आहे. म्हणजे आपलं पारायण सोहळ्याचं. पहिल्यांदा कोणी आलं का नाही, म्हणजे पावन जागा, पुण्य जागा, या ठिकाणी हे वैभव जी उभं राहिले, या ठिकाणी जीर्णोद्धाराचा असा भाग होता. उजव्या साईडला दिसतंय ते आमचं कुलदैवत ज्योतिबा मंदिर. 60-70 वर्षापासून गावाच्या वेशी होतं. म्हणजे जो भाग असतो ना मार्ग देवाचा कोल्हापूर साईड, त्या ठिकाणी होतं. बरेच लोकांची, आमच्या पूर्वजांची इच्छा होती मंदिर झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे. तर आमच्या गावाने सर्व जुन्या पिढीनं यात लक्ष घातलं. आज हयातमध्ये नाहीत, प्रामुख्याने त्याच्यात असतील श्री भगवान गणपत जगदाळे, विजय जगदाळे. भगवान गणपत जगदाळे, त्यांच्या जोडीला शामराव धोंडेबा जगदाळे, त्या दोन्ही मंडळींनी सरपंच पद गावाचं घुसवलं. आणि आध्यात्मिक समोर काका आहेत,
ते सरपंच होते त्यांचे आजोबा राजाराम जगदाळे महाराज. संपत संपत गुरुजी. हा, गुरुजी. संपत गुरुजी. अण्णा म्हणायचं आम्ही अण्णा. त्यांना. आध्यात्मिक म्हणजे त्यांच्याशिवाय या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला सुरुवातच होत नव्हती. आणि राजाराम तात्यांचं तर वैभव आहे. जगन्नाथ महाराज मोठे संत आहेत, तिथे एक मोठा सप्ताह चालू असतो. अख्ख्या जिल्ह्यातून माणसं त्या ठिकाणी येतात. सगळं पण हा. आता या ठिकाणी 2 सप्त गावात चालू आहे. एक गावातली 85 साली ही जो उत्सव चालू झाला, एक छोटं मंदिर त्या कोपऱ्यात होतं. आज तुम्हाला पाठीमाग मंदिराला थोडं दाखवलं तर बरं होईल. आहे. ते मंदिर, तर ते मंदिर करत असता असता तुकाराम महाराजाचं मंदिर ऑटोमॅटिक ह्या ठिकाणी उभं राहील. फार मोठं तुम्हाला कमीत कमी कोटभर रुपयाचे इथं खर्च आला आम्हाला, पण कुठून पैसे आले, कोणीही केलं काय कळलं नाही. आणि आज तुम्ही स्वतः डोळ्यानं बघताय, ह्या जाग्याचं भरपूर असं मोठं पुण्य आहे. आणि इथं जी बोलल ते शब्द खरे ठरतायत. खरे ठरतात. म्हणजे आज ही वैभव खरं असल्याशिवाय राहूच शकत नाही उभं. बरोबर आहे. आणि इथं सर्वांचं सहकार्य आहे. इथं आलं की सगळे मनातले दोष माणसाचं दूर होतात. समरस या भक्तीशी माणूस होते आणि पुण्याची जागा आहे. आणि ही सर्व आमचे पुण्य म्हणजे जे पूर्वज होऊन गेले, आमदायकर बाबा महाराज असतील, गाडगे महाराज असतील, सगळे जगन्नाथ महाराज असतील, शामराव महाराज असतील, संभाजी ज्ञानदेव जगदाळे, फार त्यांची सेवा या ठिकाणी म्हणजे इतकी तळमळ. आज त्यांचे चिरंजीव विजय संभाजी जगदाळे आहेत, सगळे ते स्वतः आहेत. अशी भरपूर सगळ्या मंडळीचं इथं सहकार्य आहे. त्यामुळं आम्हाला इथं छान आनंद, आम्ही सगळं गाव मिळून घेतोय आणि सगळी सहभागी होतात. कोणाच्या मनात कुठलाच म्हणजे काय हे होत नाही, विचारात गडबड होत नाही. ह्या ठिकाणी आलं की चांगला विचार यायला सुरुवात. धन्यवाद माऊली. झालं. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव नितीन बाळासाहेब खुसपे. मी ह्या गावचाच रहिवासी आहे. खरं तर सर्वच परंपरा सांगत असताना बॅटेक क्षेत्रातही काम करत आहात आणि वारकरी संप्रदायातले कीर्तन सारख्या व्यासपीठावर तुम्ही उभं राहता. काय वाटतं अजून काय नवीन पिढीला सांगावं त्या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने थोडक्यात? आकाश महाराज तर पारायणाबद्दल- बोललेतच. पारायणाबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही आहे बोलण्यासारखं. आज आपल्या या मोराळे गावामध्ये आज 41 वर्ष झाले की बीजोत्सव सुरू आहे. मी IT क्षेत्रातून 5 दिवस सुट्टी काढून यायचं कारण म्हणजे एकच आहे की तुकोबरायांचा एक अभंग आहे, आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखोलिया. की ह्या पावनभूमीमध्ये अशा मोठ्यांचे संतांचे चरण लागलेत किंवा त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे किंवा त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे. तुकोबरायांचा जसा अभंग आहे की आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखोलिया. तुकोबरायांचे चरण पाहिल्यानंतर खरंच आमचं मन कुठं धावत नाही आणि आमचं मन गावाकडे यावंसं वाटतंय किंवा त्यांच्या चरणापाशी आम्ही वास करावा असं आम्हाला वाटत असतं. ज्याप्रमाणे की चरणाजवळ वास केला, मोगराळे गावामध्ये आल्यानंतर भाग गेला क्षीण गेला, आमचा भाग्य जातो, आमचा क्षीण जातो. कशामुळे? त्यांचे चरण देखून या. म्हणजे हे एवढं पुण्यभूमी आहे की आज आमच्या गावचे जे वैभव आहेत, तात्या असतील, अण्णा असतील, मार्गदर्शक आमचे उत्तम काका आहेत, ह्या थोरा मोठ्यांच्या बद्दल जेवढं बोलेल तेवढे शब्द कमी आहेत. ते सांगतो, आज महात्मे जे येत आहेत ना, त्यांच्या तोंडून जी वाक्य येत आहेत या पुण्यभूमीत, आज कीर्तन सेवा चालू असते ना, बोलून नावजून उपयोग नाही, पण जे वाक्य तोंडातून सेवा चालू असताना येतात ते वाक्य आज लोकांच्या कानात बसायला लागलेत. म्हणजे समजायला लागले आपल्या गावाचं भाग्य काय आहे, पुण्य काय आहे, का घडत आहे हे कार्य. आणि महत्वाचं 2 नाही, स्वतः काका आमच्या तात्यांचे इथं मंदिर हे कारणास्तव निर्देला होतं, तिथं त्यांचे म्हणजे भक्तगण ज्यादा होते, पण काकांना येऊन जाऊन तिकडून त्रास होत होता. आज त्यांनी मंदिर बांधले, तिथं नित्यपाठ होतोय आणि आज 3रा सप्ताह होतोय. माझ्याकडून मगाशी विसरून जायला होतं या गडबडीत, पण 3 सप्ताह आज या गावात होत आहेत. अन्नदान, कीर्तन सेवा, प्रवचन, म्हणजे भंडार आहे इथं. कशाचा? ह्या सेवेचा. कीर्तन देशभूषणशी बोलताना सर्वच खर तर वारकऱ्यांनी सांगितलेलं आहे कसा प्रवास 41 वर्षात झालेला आहे, काय ह्याच्यातून मिळालेला आहे. बऱ्याच गोष्टीशी मंदेश भूषणशी बोललेल्या आहेत.
आपण थेट मंदिर परिसरात आलेलो आहोत. आपल्याला मंदिर परिसर दिसत आहे आणि याच मंदिर परिसरात अर्थात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. विठ्ठल रुक्माईचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. खरं तर मोगराळीकरांच्याकडून सर्वच प्रश्नांची उत्तर आपण गप्पा मारताना घेतलेली आहेत. आपल्याला पारायण सोहळ्यातील दृश्य दिसत आहे. 41 वर्षात या पारायण सोहळ्यानं पदार्पण केलेलं आहे. ग्रामीण भागातील वेगवेगळे सप्ते पाहिल्यानंतर आपल्याला खरोखरच एक अभिमान वाटतो की आजही अखंड हरिनाम सप्त्याची परंपरा जोपासली जात आहे. असे बोर्ड लावून खरं तर दणदणीत सप्ताह केला जात आहेत. वेगवेगळ्या भागातील कीर्तनकार बोलवले जातात. खरं तर भारूड सारखा कार्यक्रमही मोगराळीकर ठेवत असतात. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते कीर्तनकारांची नावं आणि फोटो आपल्याला दिसत आहेत. किती वर्षाची परंपरा जोपासली हेही आपल्याला या निमित्तानं दिसत आहे.